अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. जो ऐसा समर्थू तो मी जगाचा नाथू, आणि गगना ऐसा साक्षी भूतू तोही मीच. तेत भंडारा हेची गंध भंडाराची तोडे बंद, तोची फोडे बांध अज्ञानाची. बोला जय बाळूमामा. भक्तांनो, तुम्हा सर्वांना एकाच गोष्टीची ओढ लागली होती, ती म्हणजे श्री सद्गुरू बाळूमामा भंडारा यात्रा 2026. ओम श्री समर्थ सद्गुरू बाळूमामा प्रसन्न. भक्तांनो, बाळूमामांचा नवरत्न उपवास हा कोणी करायचा आहे, कसा करायचा आहे, का करायचा आहे, कोणते नियम पाळायचे आहेत, काय करायचे आहे, उपवासाची सुरुवात केव्हापासून करायची आहे, सांगता कशी करायची आहे, संकल्प कसा करायचा आहे, इच्छा प्राप्तीसाठी सेवा कशी करायची आहे, आरोग्यासाठी उपवास कसा करायचा आहे, नियम कुठले पाळायचे आहेत, काय करायचे आहे याबद्दल, त्याचबरोबर हा उपवास कोणी कसा का करावा, कुठे करावा, पूजा कुठे कशी करावी याबद्दल अनंत प्रश्नाची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी कृपया करून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांपर्यंत शेअर करा. चला तर मग भक्तांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. भक्तांनो, बाळूमामा भंडारा उत्सव 2026 या निमित्तानं आपण प्रत्येक वर्षी बाळूमामांचा नवरत्न उपवास हा करत असतो. परंतु हा उपवास कोणी करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर भक्तांनो, सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगणार आहे की उपवास करत असताना कोणते नियम पाळायचे आहेत. तर भक्तांनो, उपवास करत असताना तुम्हाला सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे ब्रह्मचर्याचे तुम्हाला कटाक्षाने पालन करायचे आहे. भक्तांनो, तुम्ही उपवास करत आहात, परंतु तुम्ही जे काही नियम पाळणार आहात त्यानुसारच तुम्हाला तुमच्या उपवासाचे फळ मिळणार आहे. त्यामुळे जे काही नियम आहेत ते नियम तुम्हाला नक्कीच फॉलो करावे लागणार आहेत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर भक्तांनो, बाळूमामा भंडारा उत्सव या निमित्ताने बाळूमामांच्या नवरत्न उपवासाची सुरुवात ही आपल्याला 9 तारखेला म्हणजे सोमवार दिनांक 9/3/2026 म्हणजे 9 मार्च 2026 या तारखेला आपल्याला उपवासाची सुरुवात करायची आहे. आणि 16 मार्चला आपल्याला हा नवरत्न उपवास सोडायचा आहे. नवरत्न उपवास म्हणजेच भक्तांनो 8 दिवसाचा हा बाळूमामांचा उपवास असतो. तर भक्तांनो, तुम्हाला काय करायचं आहे, 9 मार्च रोजी सकाळी लवकर उठायचं आहे. अंघोळ वगैरे, देवपूजा सर्व काही आटोपायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला नेहमीप्रमाणे बाळूमामांची पंचोपचार पूजा करून तुम्हाला बाळूमामा विजय ग्रंथाचं वाचन करायचं आहे किंवा बाळूमामांचे मंत्रस्तोत्र तुम्हाला ऐकायचे आहेत. तर भक्तांनो, तुम्हाला काय करायचं आहे, 9 तारखेला सकाळी उपवास धरायचा आहे आणि 9 तारखेला संध्याकाळी विनापूजन आदमापूरमध्ये होणार आहे. तर 9 तारखेला संध्याकाळी तुम्हाला उपवास हा सोडायचा आहे. 9 तारखेला सकाळी तुम्हाला उपवास धरायचा आहे आणि संध्याकाळी तुम्हाला चपाती भाजी खाऊन उपवास सोडायचा आहे. आणि 10 तारखेपासून तुम्हाला कटाक्षाने कडक असा उपवास चालूच ठेवायचा आहे. म्हणजे 10 तारखेपासून ते 16 तारखेपर्यंत तुम्हाला कडक उपवास ठेवायचा आहे. 9 मार्च रोजी सकाळी उपवास धरायचा आहे आणि संध्याकाळी सोडायचा आहे. त्यानंतर 10 तारखेपासून ते 16 तारखेपर्यंत तुम्हाला उपवास करायचा आहे. 16 तारखेच्या दिवशीच तुम्हाला उपवास सोडायचा आहे. हा झाला सर्वात महत्त्वाचा प्रश्न. आता हा उपवास कोणी करायचा आहे? हा उपवास स्त्री आणि पुरुष दोघेही करू शकतात. परंतु स्त्रियांनी हा उपवास करत असताना मासिक विटाळ येणार नाही किंवा कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही. पूर्णपणे विचार करूनच बाळूमामांचा नवरत्न उपवास हा स्त्रियांनी करावा, कृपया हीच तुम्हाला विनंती आहे. त्यानंतर उपवास चालू असताना शक्य असल्यास तुम्हाला चप्पल घालायची नाही. तुम्हाला ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे. तुम्ही उपवास करत असाल तर तुम्हाला फक्त दूध आणि फळे हीच तुम्हाला खायची आहे. दूध, फळे आणि चहा एक चालेल. लक्षात ठेवा, शाबू, भगर, खिचडी वगैरे असल्या प्रकारचं काहीही बाळूमामांच्या नवरत्न उपवासाला चालणार नाही. तर भक्तांनो, तुमची जी काही अर्धवट कामे अडकलेली असतील, तुमची कुठली इच्छा पूर्ण होत नसेल, घरामध्ये सतत भांडण, क्लेश, वादविवाद, घरातलं वातावरण हे पूर्णपणे बिघडलेलं असेल, तर भक्तांनो, तुम्ही हा बाळूमामांचा नवरत्न उपवास हा नक्की करा. तुम्हाला 100% तुमच्या सेवेचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. भक्तांनो, जर तुमची तब्येत बरोबर नसेल, तुम्ही आजारी असाल, तर तुम्ही कृपया करून हा उपवास धरू नका. जर तुमची इच्छाच असेल, तुमचं मन उपवास करण्यासाठी आतुर असेल, तर तुम्ही 9 तारखेला आणि 16 तारखेला असे 2 दिवस तुम्ही उपवास करा. तुमची सेवा नक्कीच मामांपर्यंत पोहोचते, यात काही शंकाच नाही. चला तर मग भक्तांनो, उपवास चालू असताना कुठले नियम पाळावे? तर भक्तांनो, उपवास चालू असताना सकाळी उठल्याबरोबर बाळूमामांची पूजा करावी.
सकाळ संध्याकाळ मामांना अखंड असा दिवा लावा, नैवेद्य ठेवा. नैवेद्य ठेवत असताना हा फळाचाच नैवेद्य ठेवा. बाळूमामांना नतमस्तक व्हा. दररोजचं मामांना मुजरा करा. मामांच्या चरणाशी राहा. मामांचे मंत्रस्तोत्र ऐका. मामांचे काही ग्रंथ तुमच्याकडे असतील तर त्याचे वाचन करा. त्याचबरोबर तुमच्याकडून या 8 दिवसामध्ये तुमच्याकडून कुणाचं तरी मन दुखावणार नाही याची काळजी घ्या. आणि भक्तांनो, तुम्हाला जेवढी शक्य आहे तेवढी तुम्ही या 9 दिवसांमध्ये उपवासाच्या काळामध्ये बाळूमामांची सेवा करा. जर तुम्हाला शक्य असेल तर 9 दिवस तुम्ही चप्पलचा त्याग करा. 9 दिवस तुम्ही कसल्याही प्रकारचा चप्पल घालू नका. आणि तुम्ही उपवास करत असताना मामांकडे एक संकल्प करा. संकल्प हा कशासाठी असतो तर भक्तांनो, आपली जी काही इच्छा आहे, जी आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण उपवास करत आहोत, मामांचा हा उपवास आपण कटाक्षाने पाळत आहोत, धरत आहोत, तर ती इच्छा आपली लवकर फळाला येण्यासाठी, त्या सेवेचा आपल्याला लवकर फळ मिळण्यासाठी हा संकल्प करायचा असतो. म्हणजे देवाला एक साकडं घालायचं असतं. संकल्प कसा करायचा तर भक्तांनो, देवघरासमोर बसून उजव्या हातामध्ये तांदूळ घ्यायचे, त्यावर एक फूल ठेवायचं आणि त्यावर थोडंसं पाणी टाकून मामांसमोर संकल्प सोडायचा की सुरुवातीला असं म्हणा की ओम केशवाय नमः, ओम महादेवाय नमः, ओम नारायणाय नमः. अशा प्रकारे 3 वेळा बोलून याला आमचन म्हणतात. हे अशा प्रकारे आमचन करायचं आहे. त्यानंतर हातामध्ये तांदूळ, फूल आणि पाणी टाकून मामांसमोर संकल्प सोडा. हे ब्रह्मांड नायक बाळूमामा, हे विश्वकर्ता, ब्रह्मांड नायका, तू करता आहेस, तू करवीत आहेस. आजपासून मी तुझ्या बाळूमामा भंडारा उत्सव यात्रा निमित्ताने मी तुझे 8 दिवसाचे म्हणजेच तुझा नवरत्न उपवास मी करत आहे. हे देवा बाळूमामा, मी तुमची एक साधी सेवेकरी असून तुम्ही माझ्या या सेवेचा निर्विघ्नपणे स्वीकार करा. माझ्या ह्या सेवेमध्ये कसल्याही प्रकारचं संकट येऊ देऊ नका आणि माझ्या या सेवेचा स्वीकार करा आणि माझी ही सेवा पूर्णत्वाला न्या. मला या सेवेचं फळ पूर्णपणे मिळू द्या आणि माझी तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा सांगा. आणि अशा प्रकारे मामांसमोर संकल्प सोडा. बघा भक्तांनो, विश्वास ठेवा, जर का तुम्ही संकल्प सोडून जर मामांचा हा नवरत्न उपवास केला तर तुमची 101% तुमची 100% कसल्याही प्रकारची कठीणातली कठीण इच्छा, कसलंही रखडलेलं काम तुमचं पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. या जगाच्या पाठीवर तुमचं काही अशक्य असं काम राहू द्या भक्तांनो, ते या मामांच्या भंडाऱ्याने आणि मामांच्या उपवासाने शक्य झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून मामांच्या भंडाऱ्यामध्ये जेवढी ताकद आहे तेवढी या विश्वामध्ये सुद्धा ताकद नाही. मामांच्या भंडाऱ्याचा महिमा जर गात राहिलं तर 7 जन्मसुद्धा अपुरे पडतील. म्हणून मामांवर श्रद्धेने विश्वास ठेवा आणि मामांचा हा भंडारा तुम्ही नवरत्न उपवास तुम्ही करा, मनापासून करा. आणि त्याचबरोबर उपवास करत असताना मामांचे नामस्मरण आणि ध्यानधारणा करा. म्हणजे तुम्हाला भूक लागणार नाही किंवा कसल्याही प्रकारचा मनाला चिडचिडसुद्धा होणार नाही, मनस्ताप होणार नाही. तर भक्तांनो, बाळूमामांचा नवरत्न उपवास हा कसा करावा, काय खावे हे तुम्हाला समजले असेल तर बाळूमामांचा नवरत्न उपवास हा 9 मार्चपासून सुरू करायचा आहे. ते 16 मार्चला हा उपवास तुम्हाला बाळूमामांच्या एखाद्या बग्यामध्ये जाऊन किंवा आदमापूरमध्ये जाऊन हा उपवास सोडायचा आहे. जर तुम्हाला आदमापूरला जाणं जमत नसेल तर तुम्ही घरीच आपल्या बाळूमामांना गोडधोड काहीतरी नैवेद्य बनवा आणि मामांना नैवेद्य दाखवून त्यानंतर तुम्ही तो नैवेद्य खाऊन उपवास अशा प्रकारे सोडू शकता. अशा प्रकारे उपवासाची सांगता करू शकता. तुम्हाला समजलं असेल की 9 दिवसाच्या उपवासाच्या काळामध्ये फक्त तुम्हाला दूध, फळे, खारीक, चहा एवढंच चालणार आहे. शाबू वगैरे असल्या प्रकारचं काही चालणार नाही. त्याचबरोबर उपवासाच्या काळात तुम्हाला नियम म्हणजेच स्त्री आणि पुरुष दोघांनीही हे उपवास करू शकता. त्याचबरोबर 9 दिवस तुम्हाला शक्य असल्यास चप्पलचा त्याग करायचा आहे. कुणाला सुद्धा शिवीगाळ करू नका, अशब्द बोलू नका, ब्रह्मचर्याचे पालन करा. 9 दिवस शक्य तेवढे स्वच्छ राहा, मन प्रसन्न ठेवा, बाळूमामांच्या नामस्मरणात ठेवा. तर भक्तांनो, बाळूमामा भंडारा उत्सव 2026 या निमित्ताने बाळूमामांचा नवरत्न उपवास हा कसा करावा, का करावा, कोणी करावा, या सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्हाला मिळालेली असतील अशी मी आशा व्यक्त करते. आणखीनही भक्तांनो, तुमचे काही प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील तर कृपया करून मला ते प्रश्न विचारा. मी नक्कीच तुम्हाला त्या कमेंटचा रिप्लाय देण्यास प्रयत्न करेल. मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हालसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. पुन्हा भेटू नवीन अशाच एका व्हिडिओसोबत, माहितीसोबत. तोपर्यंत जय बाळूमामा. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं.